नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असा असणार आहे. कारण कला ह्या राहुलची कशी वाट लावते आणि त्याच्या सगळ्या ज्या गर्लफ्रेंड आहेत त्यांना गोळा करून त्याची कशी वाट लावते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कला आणि अद्वैत दोघंही आता वृद्धाश्रमच्या बाहेर उभे असतात आणि एकमेकांना पाहून दोघांनाही धक्का बसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतला विचारते, तू इथे काय करतोय? तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांना विचारतात आणि त्यांचं हे बोलणं चालू असतं. त्याच वेळी जो वृद्धाश्रममधला ऑफिसमधला माणूस असतो तो निघून जातो. आपल्याला पाहायला मिळतं की संगीता इकडे नैनाचं तोंडगोड करते आणि म्हणते की आता आपल्याला सगळं व्यवस्थित करायचं आहे. त्याचबरोबर ती नैनाचं लग्न ज्या मुलासोबत ठरलंय त्याला बोलू लागते की आपण लग्न साधंच करूया, कारण तुम्हाला तर माहिती आहे आमच्यावर कर्जाचा किती डोंगर आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दिनकर हा बाहेर निघालेला असतो. संगीता त्याला सांगत असते की अहो नका एवढी घाई करू, कशाला असं करताय. पण दिनकर तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो, जाऊ दे, मला सेंटरला जाणं मिसळ सेंटरच्या गरजेचं आहे, म्हणूनच मी निघालेलो आहे. आणि दिनकर रागाने निघून जातो. इकडे कला आणि अद्वैत निघालेले असतात. कला रिक्षासाठी थांबलेली असते तर अद्वैत हॉर्नवर हॉर्न वाजवतो आणि तिला म्हणतो गाडीत बस. कला मागच्या सीटवर बसू लागते. अद्वैत म्हणतो, मी काय तुझा ड्रायव्हर आहे का, पुढे येऊन बस. त्यावेळेस कला म्हणते, आता काल तर मला सरोज मॅडमने एवढं लेक्चर ऐकवलेलं होतं, पण अद्वैत काही ऐकत नाही, कलाला पुढे बसायला होतो. अद्वैतने कलासाठी शॉपिंग केलेली असते. इकडे रोहिणी मात्र जाम खुश झालेली असते. तिने पेढे घेतलेले असतात आणि कला इकडे सरोजचं गोड करत असते आणि म्हणत असते, खरंच तू या घरातली खरंच खूप चांगली सून आहेस. आज तुझ्यामुळंच हे चांगला दिवस मला बघायला मिळत आहे, हे सगळं तुझ्यामुळंच होत आहे, असं म्हणत सगळं क्रेडिट ती सरोजला देत असते. पण तिला असं वाटत असतं, एवढ्या मोठ्या घरामध्ये माझ्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे आणि हे सगळं सरोजिनीमुळं झालं आहे, म्हणजे आता इतकी मोठी प्रॉपर्टी जी आहे तर ही प्रॉपर्टी सगळी माझ्या मुलाची होणार आहे, माझा मुलगा श्रीमंत होणार आहे, असं रोहिणीचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आणि कला तिथं आलेले असतात. त्यांनाही रोहिणी पेढा देते आणि कलाच्या हातात ज्या बॅगा आहेत ते पाहते आणि म्हणते, शॉपिंग? अद्वैत, तू शॉपिंग केली आहेस? आणि मग त्यातली साडी उघडते आणि ती सरोजला दाखवते आणि म्हणते, बघितलं का सरोज वहिनी, शॉपिंग केली आहे. आणि मग अद्वैत म्हणतो, ती शॉपिंग मी आपल्या अंजूसाठी केलेली आहे. तर सरोज म्हणते, अरे पण आता कुठला सण नाही, काय नाही, आणि अंजूसाठी शॉपिंग का? त्यावेळेस अद्वैत म्हणतो, कसं आपल्या ऑफिसमधली ती आहे ना, तिने नवीन साड्यांचा बिझनेस सुरू केलेला आहे, आकांक्षा, तर म्हणलं तिला तेवढाच सपोर्ट होईल म्हणून मी तिच्याकडच्या साड्या घेतलेल्या आहेत अंजूसाठी. आणि दिवाळीत अंजू नव्हते ना, मग तिला आत्ता ते गिफ्ट करतोय. त्यावेळेस अंजूकडे जातो आणि त्याच्या साड्या आहेत त्या अंजूला देतो आणि अंजू म्हणत असते की मला नको अद्वैत सर. पण अद्वैत काही ऐकत नसतो. कला मात्र हसत असते, कारण अद्वैतनं हे मान्य केलेलं नसतं आणि तो धडधडीत खोटं बोललेला असतो. या गोष्टीचं कलाला हसू येत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे कला म्हणते की मीही जाते. अद्वैतही गेलेला असतो आणि अंजूला रजनी म्हणते की आज भरली भेंडी करायची आहे ना. तेव्हा अंजू म्हणते, हो, तयारी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संगीता फोनवरती बोलत असते, सांगत असते नैनाच्या होणाऱ्या नवऱ्याला की आपण कार्यक्रम छोटाच करूया. तेव्हा तो म्हणत असतो, मला काहीच हरकत नाही आहे, मला माहिती आहे तुमची परिस्थिती आणि मी या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे, तुम्ही काळजी करू नका, असं तो सांगत असतो. त्याचं असं म्हणणं असतं की सगळं व्यवस्थित होईल आणि माझ्यासाठी नैनाशी लग्न होतं हे माझं महत्त्वाचं आहे. तुम्हाला तर मी सांगितलेलं आहे, माझ्याकडून काही कुणी जास्त नाही आहे, मग आपण घरच्या घरी लग्न केलं तरी चालेल, असंही तो म्हणत असतो. तेवढ्यात दिनकर येतो आणि दारातच दिनकर चक्कर येऊन पडतो. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो आणि सगळेजण पाहतच असतात. संगीता काजू धावत जातात, काय झालं काय झालं, नैनाला सांगतात डॉक्टरला फोन कर आणि डॉक्टरांना फोन केला जातो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की दिनकर बेशुद्ध पडलेला असतो. सगळेजण घाबरलेले असतात. संगीताला कळत नसतं की यांना काय होतंय. काल पण यांची करक भरलेली होती, पाठ दुखत होती, आजही यांना त्रास होतोय, नक्की काय झालेलं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंजू त्या साड्या घेऊन आता अद्वैतकडे आलेली असते आणि म्हणते की अद्वैत दादा, तुम्हाला माहिती आहे का, ह्या साड्या तुम्ही कलावताईसाठी आणलेल्या आहेत आणि त्या त्यांना तुम्ही स्वतःहून द्या. मला माहिती आहे एवढ्या भारी साड्या मी नेसत नाही. इकडे कला विचार करत असते, आज आश्रमात जाऊन काहीच उपयोग झालेला नाही. काही झालं तरी मला शोधावं लागणार आहे की नक्की राहुलचं काय चाललेलं आहे. कारण आत्ता जे काय चालू आहे, आता जे काय आपण पाहतोय त्याच्यामुळं राहुल खुश आहे, पण माझ्या नैनाताईचं काय, नैनाताईवरती तर अन्याय होणार आहे. राहुल इकडे आरामात आहे. त्यावेळेस अद्वैत तिथं आलेला असतो आणि अद्वैत म्हणतो
की ह्या साड्या तुझ्यासाठी आणलेल्या आहेत. तेव्हा कला म्हणते मगाशी तर बाहेर धडधडीत खोटं बोलला, तेव्हा का नाही सांगितलं. तेव्हा अद्वैत म्हणतो तू काय माझी बायको आहे का. त्यावेळेस कला म्हणते पण मला नकोच आहेत, नको माझ्यावर उपकार करू असले, मला गरजच नाही आहे त्याची. कला मात्र त्या साड्या घ्यायला तयार नसते आणि अद्वैतला म्हणते की एकतर तुझ्यामुळं तू आश्रमात आला आणि तुझ्यामुळं आज मला तिथला पुरावा मिळालेला नाही, माझ्या नयनाताईवरती अन्याय होतो आहे. तो अद्वैत काय करतोय अद्वैत तुला माहिती आहे का, तो राहुल काय करतोय, तो आपल्या सगळ्यांना फसवतोय. आज आपण दोघं इथं आहोत ना लग्न करून, तेही त्याच्यामुळंच आहोत. त्याने नयनाताईला पळवून नेलं नसतं, लग्नाचं आमिष दाखवलं नसतं तर आज ही वेळ आली नसती. आपल्या घरातल्यांचा त्यांच्यामुळं अपमान झालेला आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं डॉक्टर सांगतात की अतिश्रम केल्यामुळं त्यांनाही झालेलं आहे. कुठल्याही शरीराला किती श्रम करायचं याची एक काहीतरी मर्यादा असते आणि त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त कष्ट केलेले आहेत. तेव्हा संगीताला धक्का बसतो. संगीता म्हणते काय चाललंय हो हे तुमचं, तुम्हाला मी सांगितलं आहे ना एवढा त्रास करून घेत जाऊ नका. पण इकडे दिनकर मात्र ऐकत नसतो आणि मग संगीता दिनकरसाठी काहीतरी बनवायचं म्हणून बाहेर जाते. दिनकर इकडे मालकाला फोन करतो आणि सांगतो की मला उद्या सुट्टी हवी आहे, मला जमणार नाही, कसं माझी तब्येत अचानक खूप बिघडली आहे. पण दिनकरचे जे मालक असतात ते म्हणतात की नाही उद्या यावंच लागेल आणि आता दिनकर हो म्हणतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं कला ही सोहमच्या रूममध्ये आलेली असते. सोहम पेंटिंग करत असतो हे पाहून ती तिथून माघारी फिरत असते. तर सोहम म्हणतो कलाताई बोल ना, काय झालं, तू आली होतीस ना. तेव्हा कला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं होतं पण तू कामात आहेस ना, मग मी नंतर येते. त्यावेळेस सोहम म्हणतो काय हे अगं बोल. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सोहम आणि कला बोलत असतात. कला म्हणते की मी तुला सकाळी तो फोटो काढायला सांगितला होता आठवते ना, मला त्या फोटोच्या संदर्भात बोलायचं आहे. तेव्हा सोहम म्हणतो हो कलाताई तू मला फोटो काढायला सांगितला होता, मी तो काढलेलाही आहे, काय करायचं आहे त्या फोटोचं ते सांग मला. तेव्हा कला सांगते की तो फोटो तुझ्या अकाउंटवरून अपलोड कर सोशल मीडियावर आणि त्याच्यामध्ये असं जाहीर कर की त्याचं लग्न ठरलेलं आहे आणि मग राहुलच्या सगळ्या गर्लफ्रेंड आहेत त्या अलर्ट होतील आणि त्यांना कळेल की नक्की राहुल कसा आहे ते. हे जेव्हा सोहम ऐकतो त्यालाही धक्का बसतो आणि तो म्हणतो हो. आणि सोहम आता इकडे राहुल आणि राधाच्या लग्नाची पोस्ट टाकत आहे आणि ती पोस्ट व्हायरल होते. म्हणजेच राहुलचे जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचते, त्याच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचते. राहुल इकडं झोपलेला असतो आणि त्याला कंटिन्यू फोन येत असतात, त्याच्या सगळ्या गर्लफ्रेंड त्याला फोन करत असतात. तेव्हा तो म्हणतो हे काय झालेलं आहे आणि सगळेजण त्याला विचारत असतात तुझं लग्न ठरलं आहे. तेव्हा तो सांगत असतो नाही बिझनेस क्लायंट आहे आणि तसे फोटो काढले जातात आमच्याकडे मीटिंगमध्ये. इकडे आपल्याला पाहायला मिळतं कला आणि अंजू बोलत असतात. अंजू म्हणत असते की कलाताई जेव्हापासून तुम्ही या घरात आलाय ना मला ना कामच नसतंय. कला म्हणते मला आवडतं गं काम करायला आणि त्याचबरोबर माझा वेळही जातो. आणि इकडे राहुल फोनवर बोलत निघालाय हे कला पाहते आणि कला त्याचा पाठलाग करत मागे येते. कला इकडे राहुल एका मुलीला भेटलेलं असतो, तिचं नाव श्रुती असतं. राहुल तिचा हात हातात घेऊन तिच्याशी गोडगोड बोलत असतो. त्यानंतर तिला सांगत असतो की हे सगळं जे काय आहे ते खोटं आहे आणि त्या दोघांना मिठीत कला पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. म्हणजे हे सगळं राहुलने सेम नैनासोबतही केलेलं असतं आणि आता बाकीच्या मुलींनाही तो तेवढंच फसवत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला त्या श्रुतीशी बोलते आणि म्हणते की हा जो राहुल आहे तो फ्रॉड आहे आणि त्याच्यापासून जपून राहतो, खोटं बोलतो आहे, त्याने माझ्या बहिणीलाही फसवलं आहे, इव्हन लग्नातून त्याने माझ्या बहिणीला पळवून नेलेलं होतं. हे सगळं कला सांगते आणि म्हणते तू माझी मदत करशील का, माझ्या बहिणीला मला न्याय मिळवून देता येईल. तेव्हा श्रुती तयार होते. आता इकडे कला घरी आलेली असते आणि कला अद्वैतसोबत या विषयावरती बोलत असते. अद्वैतला ती म्हणत असते काही झालं तरी आपल्याला लवकरात लवकर दोन्ही घरी सांगावं लागणार आहे. अद्वैत इकडे लक्षात येते का तुझ्या त्या राहुलचं लग्न ठरतंय, तो आनंदात आहे पण बाकी सगळे त्रासात आहेत. आज मी त्याच्या गर्लफ्रेंडला भेटलेली, त्याची गर्लफ्रेंड श्रुती, म्हणजे त्याच्या भरपूर गर्लफ्रेंड आहेत त्यातली एक श्रुती. अद्वैतला धक्का बसतो. थँक्यू.